नमस्कार. आज गुरुवार दिनांक 12 मार्च. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. गॅस सिलेंडर दरबारीच्या विरोधात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आज गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष डॉक्टर यशपाल भिंगे व प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी यांनी केले. महाराष्ट्रात होत असलेल्या गुंतवणुकीचा भाग म्हणून नांदेडला 4,000 कोटी रुपयांचा हवाई वाहतुकीशी निगडीत असलेला प्रकल्प येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. दरम्यान ही घोषणा म्हणजे आपणच केलेल्या पाठपुराव्याचे यश असल्याचे खासदार अशोकराव चव्हाण व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले. श्री संत कवी दासगणू महाराज साई भक्त मंडळ उमरी गोरठे यांच्या वतीनं उमरी ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा मार्गक्रमण करत आहे. यात्रेचे यंदाचे हे 15वे वर्ष असून या यात्रेचे आज गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता सहयोग नगर राज कॉर्नर गणपती मंदिर येथे आगमन होणार आहे. दरम्यान नानकसाई फाउंडेशन तर्फे यात्रेवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येणार असून यात्रेच्या स्वागताला उपस्थित राहण्याचे आवाहन नानकसाई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांनी केले. मराठा साम्राज्यातील 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झालेला समावेश हा संपूर्ण देशासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारने आता विशेष निधीची तरतूद करून व्यापक संवर्धन योजना राबवावी अशी मागणी खासदार अशोकराव चव्हाण यांनी काल संसदेत केली आहे. रब्बी हंगामादरम्यान फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना राज्य सरकारने मदत द्यावी अशी मागणी भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांनी काल विधानसभेत केली. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.